जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, जाणून घेऊया फॉरेक्स मार्केटमध्ये मला खूप जणांचे मेसेज येतात की फॉरेक्स मार्केटमध्ये किती कॅपिटलनी किती लॉट सायझिंगने आपण ट्रेड केली पाहिजे आणि आपल्या कॅपिटलच्या नुसार किती लॉट सायझिंग आपण फॉरेक्स मार्केटमध्ये यूज केली पाहिजे. तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ त्यांच्यासाठी ज्यांना लॉट सायझिंगमध्ये कन्फ्युजन होते की आपण आपल्या कॅपिटलनुसार किती लॉट सायझिंग आपण या ठिकाणी मॅनेज केली पाहिजे. तर मित्रांनो, ज्यांचे कॅपिटल $100च्या आसपास म्हणजे 10,000चे कॅपिटल जे डिपॉझिट करतात, $100 जे डिपॉझिट करतात, त्यांनी कमीत कमी 0.4 0.3 लॉट साईजने काम केले पाहिजे. आणि यापेक्षा जास्त कॅपिटल जास्त लॉट सायझिंग जर यूज केली तर आपल्या कॅपिटलला भरपूर डॅमेज होतो. सो फ्रेंड्स, पर्सनली मी तरी अशी रिक्वायरमेंट करतो की म्हणजे मी तरी असे सजेशन देतो की आपण 0.4 0.3नेच ट्रेड केला पाहिजे. त्यानंतर ज्यांचे कॅपिटल $200 $300 $500 जे कॅपिटल यूज करतात त्यांनी मॅक्झिमम 0.10 लॉट साईजने गेले पाहिजे. त्यापेक्षा जास्त लॉट सायझिंग यूज करणे हे आपल्या कॅपिटलसाठी एक डॅमेज ठरू शकते. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की वेगवेगळ्या ब्रोकरमध्ये फॉरेक्समध्ये भरपूर लिव्हरेज आपल्याला ट्रेडिंग करण्यासाठी मिळते. मी जे पर्सनली यूज करतो एक्झनसमध्ये जवळजवळ अनलिमिटेड लिव्हरेज आहे. 2000 ते अनलिमिटेडपर्यंत पण लिव्हरेजचा ऑप्शन एक्झनसमध्ये अवेलेबल आहे. त्यामुळे आपल्याला लॉट सायझिंग मॅनेज करणे खूप जास्त गरजेचं आहे. कन्सिस्टन्सी जर प्रॉफिट आपल्याला बिल्ड करायचे असेल तर आपल्याला लॉट सायझिंग मॅनेज करणे खूप गरजेचे आहे. सो फ्रेंड्स, मी जे सजेशन देत आहे त्यानुसार आपल्याला जर $1000चे कॅपिटल यूज करत असाल तर आपण कमीत कमी 0.10 मॅक्झिमम 0.10 0.15पर्यंत आपण लॉट सायझिंगमध्ये जाऊ शकता. यापेक्षा जास्त लॉट सायझिंग यूज करणे चुकीचे आहे. त्याच्या आतमध्ये आपण लॉट साईज यूज करून आपले कॅपिटलच्या रिस्क मॅनेजमेंटच्या हिशोबाने आपण व्यवस्थित ट्रेड करू शकता. जसे की आपण इंस्टाग्रामवर रेग्युलरली रील अपलोड करत आहे, यूट्यूबवर आपण काही शॉर्ट अपलोड केलेले आहेत की आपण $5,000 ते $500 ते $5,000चे कंटिन्युअसली मंथ बाय मंथ बेसिसवर आपण चॅलेंज कंप्लीट करत आहेत. तर मी माझ्या कॅपिटलमध्ये हीच लॉट सायझिंग यूज करत आहे, ती तुम्हाला मी सांगत आहे. व त्यानंतर आपण पाहू शकता की $5,000 जे कॅपिटल यूज करतात त्यांनी $5,000 जे यूज करतात त्यांनी मॅक्झिमम 0.40 0.50पर्यंतच लॉट सायझिंग यूज केली पाहिजे. मी पर्सनली ही लॉट सायझिंग यूज करून काम करत आहे. आपण पण या लॉट सायझिंगच काम करत आहे. भरपूर लोक फॉरेक्स मार्केटमध्ये लॉट सायझिंगच्या बाबतीत कन्फ्यूज असतात. त्यांसाठी हा एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा आपण प्रयत्न केला आहे. या लॉट सायझिंगने आपण कन्सिस्टन्सी जर ट्रेड करत राहिली तर आपल्याला आपले ट्रेड पण रिस्क मॅनेजमेंटच्या हिशोबाने व्यवस्थित मॅनेज करता येऊ शकतात. तसेच आपल्या कॅपिटलला पण जास्त डॅमेज आपल्याला भेटणार नाही. सो फ्रेंड्स, या लॉट साईजने आपण कन्सिस्टन्सी ट्रेड करून कॅपिटल यूज करून अशा प्रकारे आपण ट्रेड करू शकतो. तसेच मित्रांनो, आपण आमच्या $500 ते $5,000च्या चॅलेंजला जर ज्यांना चॅलेंजमध्ये आपल्याला सामील व्हायचं आहे त्यांनी आम्हाला DM करू शकता, कमेंटमध्ये मेसेज करू शकता. त्यांना आपण आपल्या इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता. त्यांना आपण आपला एक ग्रुप तयार केला आहे, त्या ग्रुपमध्ये आपण सामील करून घेऊया व आपण आमच्या या चॅलेंजमध्ये सहभागी होऊन आपण एकत्र ट्रेड करू शकतो. मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ त्या लोकांसाठी ज्यांना कॅपिटल फॉरेक्स मार्केटमध्ये बिगिनर लोक जे फॉरेक्स मार्केटमध्ये किती कॅपिटलला आपण किती लॉट सायझिंग यूज करून आपण ट्रेड करू शकतो हे माहीत नव्हतं. त्यांच्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा आपण प्रयत्न केला आहे. जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, असेच व्हिडिओ आपल्याला माहितीचे व्हिडिओ